कदाचित मध्ये माईक म्यूट झाला असेल, लीक झाला असेल. तर 80% लोकांनी पसंती दिली आहे की 20%? हे समोर चित्र आहे. केवळ 5 आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीला आघाडी. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची ज्यावेळी निवड झाली त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरती सगळ्याच पक्षाचे खासदार बोलत असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख ओरिजिनल असा केला आणि त्याच अनुषंगाने खरं तर आता चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगाने. अमोल कोल्हे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी. डॉक्टर, तुम्ही सभागृहामध्ये होतात, तुम्ही ऐकलं ज्यावेळेस सुनील तटकरे बोलत होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल असं म्हटलं. कदाचित मध्ये माईक म्यूट झाला असेल, लीक झाला असेल. ओढून ताणून आणि तोडून फोडून हे दोन शब्द हे कदाचित मिस झाले असतील. पण यामध्ये गमतीचा भाग बाजूला राहू द्या. पण वस्तुस्थिती ही आहे की त्या पक्षाने एकूण 5 जागा लोकसभेच्या लढवल्या, त्यामध्ये केवळ 1 जागा निवडून आली. म्हणजे 5 पैकी 1 म्हणजे स्ट्राईक रेट झाला फक्त 20%. 20%ला शाळेत पास सुद्धा कोण करत नाही. पण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षानं एकूण 10 जागा निवडल्या, त्यात लढवल्या, त्यातल्या 8 जागा निवडून आल्या. म्हणजे स्ट्राईक रेट झाला 80%. तर 80%ला लोकांनी पसंती दिली आहे की 20%? हे समोर चित्र आहे. आणि 80%चा मेरिटचा स्टुडंट असतो, 20%च्याला आपल्याकडे अजून तरी पास सुद्धा म्हणत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीनं केवळ शब्दांचे बुडबुडे आहेत. त्यामुळे ते कदाचित स्वतःचं समाधान करून घेणं असेल. कारण मंत्रिमंडळात सुद्धा स्थान नाही महायुतीत एवढा मोठा निर्णय घेऊन, याचं शल्य सुद्धा प्रदेशाध्यक्ष त्या पक्षाचे जे आहेत त्यांच्या मनाला बोचत असावं. त्यामुळे त्यांनी तसं विधान केलं असावं. ते बोलत असताना तुम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाही किंवा लोकसभा अध्यक्षांनी देखील त्यांना थांबवलं नाही? नाही, या पद्धतीनं कोण काय बोलतंय हे बोलण्याच्या संदर्भामध्ये त्यांना त्यांचं समाधान करून घेणं असं गरजेचं वाटत होतं. कारण आपण जर लोकसभेचं एकूण मतदानाची जर एकूण पॅटर्न बघितला तर त्यांच्या पक्षाकडे ज्या 40 आमदार आहेत, या 40 आमदारांपैकी केवळ 5 आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार आघाडीवर आहे. हे चित्र खूप बोलकं आहे. म्हणजे तब्बल 35 आमदार, या 35 आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळालेली आहे महाराष्ट्रात. इतकंच कशाला, तर राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या त्यांच्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा, विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांना तब्बल 48,000 मतांची. तुमच्याच मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 आमदार महायुतीचे आहेत आणि 6 पैकी 5 आमदार महायुतीचे असताना यापैकी भोसरीचा अपवाद वगळता इतर 4 आमदार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या पक्षामध्ये आहे, या 4ही आमदारांच्या मतदारसंघामध्ये ज्याला आपण एक सायझेबल आघाडी म्हणतो, अशी सायझेबल आघाडी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे मला मिळालेली आहे. जुन्नरमध्ये तब्बल 51,000 मतांची आघाडी आहे. माननीय मंत्री महोदय असलेल्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये 11,000ची आघाडी आहे. खेड लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये 46,000 मतांची आघाडी आहे. हडपसरमध्ये 15,000 मतांची आघाडी आहे. त्यामुळे हे चित्र पुरेसं बोलकं आहे. सर्वसामान्य जनतेनं, मराठी स्वाभिमानी जनतेनं हे फोडाफोडीचं राजकारण नाकारलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना कोण ओरिजिनल वाटतंय, आदरणीय पवार साहेब हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा जो एक जनतेच्या मनातला जो निकाल आहे हा जनतेने लोकसभा निवडणुकीत दिलेला आहे. सुप्रियाताई ज्यावेळेस बोलत होत्या त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार ज्या पक्षाचे फाउंडर आहेत त्या पक्षाची खासदार बोलायला उभा राहिले. याचा अर्थ तुमच्याकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं तुम्हाला म्हणायचं अजूनही? नाही, यामध्ये दोन्ही पक्षांच्या नावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पण मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचा जर प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय सुप्रियाताई बोलत होत्या आणि त्यांनी जो काही न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे, निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीने निर्णय दिलाय त्याचा आदर राखून ते भाष्य केलेलं होतं. आणि जनतेच्या मनात काय आहे की पक्षाची स्थापना कोणी केली आणि कशा पद्धतीनं पक्षाची वाटचाल झाली, या सगळ्या गोष्टी जनतेनं निवडणुकीत त्याचा कौल दिलेला आहे. डॉक्टर साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो. लोकसभेच्या दरम्यान तुम्ही खूप विधानं केली होती आणि तुमच्या विधानामध्ये असायचं आगे आगे देखो क्या होते, असं ज्यावेळेस बोलत होते तुम्ही. निलेश लंके पुन्हा आले, धैर्यशील मोहिते पाटील पुन्हा आले. विधानसभेला देखील अशाच पद्धतीचं चित्र होईल का? कारण चर्चा खूप महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे की जे अजित पवारांच्या पक्षामध्ये जे आमदार आहेत त्याच्यातले बरेच आमदार पुन्हा येतील. मी तुम्हाला यासाठी विचारतो की तुम्ही आगे आगे क्या होत आहे हे देखो म्हणणारे तुम्ही खासदार आहात. मी तुम्हाला म्हणालो त्या पद्धतीने ही वस्तुस्थिती कोणत्याही लोकप्रतिनिधीला, कोणत्याही आमदाराला नाकारता येणार नाही की एकूण 40 आमदार जे अजितदादांच्या पक्षात आता आहेत, गटात आहेत, त्या 40 पैकी केवळ 5 आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीला आघाडी आहे. केवळ 5.
म्हणजे बाकीच्या 35 आमदारांच्या मनातली धाकधूक ही 100% वाढलेली असणार आहे. आणि ही धाकधूक जर वाढली तर ही अस्वस्थता ही नक्कीच त्या आमदारांनी सगळं पाहिलेलं आहे की लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळी ज्या पद्धतीची वागणूक त्यांच्या पक्षाला दिली, एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर जी वागणूक दिली, मग विधानसभेला काय होणार ही धाकधूकही त्यांच्या मनात असेल. आणि या सगळ्या अस्वस्थतेचा परिणाम काय होईल ते पुढच्या काळात बघण्यासारखं असेल. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीवर राज्यात चित्र वेगळं असेल असं तुम्हाला वाटतं? तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वसामान्य मराठी जनतेने, स्वाभिमानी जनतेने स्वीकारलेले माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले असतील, राहुलजी गांधी असतील, यांच्या नेतृत्वाला सर्वसामान्य मराठी जनतेनं स्वीकारलेले. आणि हे चित्र आपल्याला विधानसभेत आणखी प्रकर्षानं बघायला मिळेल. कारण महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या एकूण विधानसभांच्या जागा बघितल्या तर मी आपल्या माध्यमातूनच ही माहिती घेतली, त्यानुसार जवळपास 155 जागांवर महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे, मताधिक्य महाविकास आघाडीला आहे. आणि त्यामुळे हे चित्र विधानसभेत नक्की दिसेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.